मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी तुम्हाला आज काय महत्त्वपूर्ण अपडेट देणार आहे। त्याचबरोबर ही योजनेची केवायसी देखील आता बंद झालेली आहे। 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असून आता मे महिना देखील चालू झालेला आहे, परंतु या लाडक्या बहिणींना अजून देखील हप्ते वितरण झाले नाहीये। जो मार्च महिन्याचा हप्ते वितरण देखील होते ते देखील झालेलं नाहीये। एप्रिल महिन्याचे देखील हप्ते वितरण काही अपडेट आलेले नाहीत। GR प्रसिद्ध देखील झालेले नसून भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न पडलेला आहे की ही जी योजना आहे की योजना बंद झाली की चालू आहे किंवा या योजनेचा लाभ का येत नाहीये। तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी जी बहीण योजना आहे ती नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरण का आले नव्हते। तर भरपूर साऱ्या लाडक्या बहिणींनी सरकारने जी GR काढला होता त्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जी KYC करायला सांगितली होती ती तुम्ही देखील केलेली नसून त्यामुळे तुम्हाला हे हप्ते वितरण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे देखील आलेले नाहीये। बरं, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला जी 30 एप्रिल देखील तारीख दिली असून तुम्हाला त्या तारखेनुसार तुम्हाला जी KYC करायची होती म्हणजे 30 एप्रिल 2026 ही शेवटची अंतिम मुदत दिली असून ह्यानंतर देखील सरकारनं सांगितलं होतं मुख्यमंत्रीची माझी लाडकी बहीणची योजना आहे त्या योजनेच्या नंतर 30 एप्रिल नंतर ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीला योजनेच्या अंतर्गत ही KYC करता येणार नाहीये। अशी भरपूर सारे देखील सरकारने तुम्हाला अपडेट दिल्या होत्या, परंतु ज्या लाडक्या बहिणींची जी KYC राहिलेली आहे ती आता पुन्हा होणार नाहीये। भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी प्रश्न विचारतात की ही KYC होईल की नाही, तर ही KYC होणार नाहीये। 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती योजनेची जी KYC आहे आतापर्यंत चालू झालेली नाहीये। आतापर्यंत देखील चालू झालेली नसून यानंतर सरकार काय अपडेट देईल, सरकार जेव्हा अपडेट देईल मी तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच करतो। परंतु मार्च आणि एप्रिल या दोन्ही महिन्याचा हप्ते वितरण झालेले नाहीये किंवा जी ही योजना आहे ती आता कोणत्या बेसिसवरती चालणार असे भरपूर सारे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणींना प्रश्न आहेत। परंतु लाडक्या बहिणींनो चिंता करायची गरज नाहीये। मार्च महिन्यात जे हप्ते वितरण होतं ते तुम्हाला लवकरच होईल। GR आल्याच्या नंतर तुम्हाला जे हप्ते वितरण आहे ते होऊन जाईल। प्रॉब्लेम नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी या 4 हप्त्यांचा, म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींनी नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये जी KYC करायला सांगितली होती ती KYC तुम्ही जर केली नसेल तर तेव्हापासून लाडक्या बहिणींना हप्ते वितरण बंद झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, तुम्हाला KYC करणं गरजेचं होतं। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची जी तुमची KYC होती ती देखील तुम्हाला करणं खूपच गरजेचं होतं, ती तुम्ही केलेली नसून इथून पुढचा तुमचा जो 4 महिन्याचा लाभ आहे तो तुम्हाला येणार नाहीये। परंतु हे जे 30 एप्रिल 2026 हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं, ही अंतिम तारीख होती। तुम्ही जी KYC केलेली नसेल तर तुम्हाला इथून पुढचा देखील लाभ घेता येणार नाहीये। त्याचबरोबर आधी जे तटकरे देखील आहेत हे तुम्हाला महत्त्वपूर्ण GR किंवा ह्या योजनेच्या अंतर्गत जी KYC पुन्हा करायची आहे की नाही या सर्वच अपडेट तुमच्यापर्यंत ट्विटरच्या द्वारे लवकरच प्रसिद्ध करतील। परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना चालूच राहणार असून या योजनेच्या अंतर्गत आपण महत्त्वपूर्ण आपल्या चॅनलवरती अपडेट देतो। परंतु हे 4 हप्ते आणि त्याचबरोबर मार्च महिन्याचे हप्ते वितरण आहे त्याचा GR देखील आलेला नसून काही दिवसात थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला GR प्रसिद्ध होईल। GR प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला हे हप्ते वितरण होणार आहे, त्याच्या आधी तुमचे कोणतेही हप्ते वितरण होणार नाहीये। सरकारने पूर्ण हप्ते वितरणाची तयारी केलेली असून फक्त GR याचंच पेंडिंग आहे। GR लवकरात लवकर प्रसिद्ध होईल, त्यानंतर तुम्हालाही या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे। अधिकृत वेबसाईटवरती जाऊन चेक करत असाल तर चेक करायची काहीच गरज नाहीये। ही जी अधिकृत वेबसाईट आहे ती आता बंद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर ही सरकार जेव्हा GR प्रसिद्ध करेल KYC असो किंवा हप्ते वितरण असो त्यानंतर या सर्व अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।